Children, don't skip video. Listen carefully. Shivaji's education. Beginning of Shivaji's education. Shahaji Raje himself was a scholar of Sanskrit. शहाजी राजे स्वतः संस्कृत या विषयाचे गाढे पंडित होते. In the Bangalore court, he had under his patronage artist and scholar of various language. भरपूर भाषाचे त्यांच्या बंगलोरच्या कोर्टमध्ये गाढे अभ्यासकर्ते होते. ही अपॉइंटेड इंटेलिजन्स टीचर्स फॉर शिवाजी आणि शिवाजीसाठी सुद्धा फार बुद्धिमान असे शिक्षक त्यांनी नेमणूक केली होती. शिवाजीज एज्युकेशन बिगन वेन ही बिकेम 7 years old. शिवाजी राजे 7 वर्षाचे झाले तेव्हाच त्यांनी शिक्षणाला शिवाजी महाराजांची सुरुवात करून दिली होती. सून शिवाजी बिकेम स्किल्ड इन द आर्ट ऑफ रीडिंग अँड रायटिंग. लवकरच शिवाजी महाराजांनी वाचन लेखन शिकून घेतले. ही बिगेन टू रीड द स्टोरीज फ्रॉम रामायणा, महाभारत अँड भगवत ऑन हिज ओन. शिवाजी महाराज रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेमधले स्वतःच वाचन करू लागले होते. टू टीच हिम वारफेअर, शहाजी राजे हॅड अपॉइंटेड सम टीचर्स. शिवाजी राजांना युद्धकला शिकवावी यासाठी शहाजी राजांनी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. दे बिगेन टू टीच शिवाजीज टू राईड अ हॉर्स, टू रिसल, टू यूज स्वॉर्ड अँड दंडपट्टा. ते शिक्षक शिवाजी राजांना घोड्यावर बसणे शिकवू लागले, कुस्ती करणे शिकवू लागले, तलवार कशी चालवायची ते शिकू लागले आणि दंडपट्टा शिकवू लागले. Thus at the age of 12, Shivaji became acquainted with different branches of learning and art. शिवाजी महाराज वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्यांनी बरंचसं काही शिक्षण घेतलं होतं. त्यांनी बऱ्याचशा काही कला अंगीकृत केल्या होत्या. Soon, Adil Shah sent Shahaji Raje on an expedition to conquer the state of the Naikas local chief in Karnataka. लवकरच शहाजी राजांना आदिल शहाने जे कर्नाटकामधले काही नायक होते त्यांना त्यांची राज्य घेण्याकरिता पाठविले होते. बिफोर सेटिंग आउट अपॉन द एक्सपेडिशन, शहाजी राजे सेंट शिवाजी अँड जिजाबाई टू पुणे. आता शहाजी राजे तर कर्नाटकामधून बंगलोरकडे जाणार होते. मग जिजाबाई आणि शिवाजी हे एकटे पडले असते. त्याकरिता त्यांनी लवकरच त्यांना काय केलं, पुण्याकडे जहागिरीकडे रवानगी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजी राजांनी हत्ती, घोडे, पायदळ खजिना, ध्वज आणि आपले काही विश्वासू प्रधान, शूरसेनानी आणि विख्यात शिक्षक त्यांच्यासोबत दिले. राजे सेंट शिवाजी अँड जिजाबाई टू पुणे. विथ देम ही सेंट एलिफंट्स, हॉर्सेस अँड इन्फंट्री. इन्फंट्री म्हणजे पायदळ. अ ट्रेझरी ऑफ फ्लॅग ॲज ऑल्सो ट्रस्टेड मिनिस्टर्स, ब्रेव जनरल्स अँड रिनोड टीचर्स. रेझर्वेशन ऑफ पुणे. पुण्याचा कायापालट. जिजाबाई आणि शिवाजी रिटर्न टू पुणे. जिजाबाई आणि शिवाजी महाराज पुन्हा पुण्याला परत आले. का बरं, तर शहाजी राजे हे लढाईला गेले होते. शिवाजी रिमेंबर्ड हिज चाइल्डहुड डेज विच ही हॅड लेफ्ट ऑन शिवनेरी. पुन्हा शिवनेरीवर परत आल्यावर शिवाजी महाराजांना आपले लहानपणीचे दिवस आठवले. ही कुड सी द लोफ्टी पीक ऑफ द सह्याद्री अगेन अँड ही बिकेम व्हेरी हॅपी. शिवाजी महाराजांना पुन्हा त्या सह्याद्रीची शिखरं दिसली आणि त्यांना फार आनंद झाला. पुणे ॲट दॅट टाईम वॉज नॉट सच अ बिग सिटी. जशी आता पुण्याची सिटी आहे सगळ्यात मोठी, तशी आधी नव्हती. It was totally devastated. Properties by were शहाजी damaged. राजे Houses were demolished. सगळे वेस्टेड करून पूर्ण ठेवली होती. मालमत्तेची सिटी तोडून नासधूस ठेवली केली होती. मोडकळीस जी आणली काही होती. घरे कोणी होती तर ती शिवाजी मोडकळीस तोडली राजांच्या होती. शत्रूंनी. टेम्पल्स हॅड कोलॅप्स. मंदिरं तोडली. द फ्रायटन पीपल हॅड फ्लेड फ्रॉम देअर विलेज. आणि जी घाबरलेली लोक गाव सोडून निघून जाऊ लागली. फील्ड्स हॅड बिकम बॅरन. शेते ओसाड पडली. थिक फॉरेस्ट हॅड ग्रोन. सगळी जिकडे तिकडे जंगलं वाढली. वुल्स रोम इन द कंट्री साईड. जी काही लांडगी होती आता ती पुण्यामध्ये येऊ लागली होती. पुणे दस वॉज टोटली इन शेम्बल्ड अँड रुईन. पुणे अगदी ओसाड झालं होतं, तुटलं होतं. वेन द पीपल लिव्हिंग अराउंड केम टू नो दॅट जिजाबाई हॅज रिटर्न टू पुणे विथ शिवाजी. काही दिवसांनी लोकांना माहीत झालं
की जेव्हा माहीत झालं की पुण्यामध्ये जिजाबाई आणि शिवाजी महाराज पुन्हा आले, दे टूक हार्ट, त्यांचा जीवात जीव आला. जिजाबाई कॉल्ड ऑल ऑफ देम अँड रिअश्युअर्ड देम दॅट दे वूड बी सेफ इन पुणे. जिजाबाईंनी त्या सगळ्या लोकांना बोलवलं आणि त्यांना आश्वासन दिले की तुम्ही या पुण्यामध्ये अगदी सुरक्षित आहात. पीपल स्टार्टेड सेटलिंग इन पुणे. लोक पुण्यामध्ये येऊन राहू लागली. कल्टिवेटिंग देअर लँड, शेती करू लागली. जिजाबाई हॅड द डिलॅपिडेटेड टेम्पल्स रिपेअर्ड. जिजाबाईंनी मोडकळीस गेलेली मंदिरं दुरुस्त केली. इन द टेम्पल्स वर्शिप बिगॅन मॉर्निंग अँड इव्हिनिंग. देवळांमध्ये पुन्हा सकाळ आणि सायंकाळ पूजा अर्चा होऊ लागली. द टाउन वॉज अगेन ट्रॅव्हलिंग विथ पीपल. आणि पुन्हा लोकांच्या जमावानी पुन्हा शहर गजबजू लागलं. दच पुणे वॉज टोटली ट्रान्सफॉर्म. आणि अशा प्रकारे पुण्याचा पूर्णपणे कायापालट झाला. पुणे बदललं. द अचिव्हमेंट ऑफ दादाजी कोंडदेव. दादाजी कोंडदेव यांची कामगिरी. वेन जिजाबाई अँड शिवाजी वेअर इन कर्नाटका. जेव्हा जिजाबाई आणि शिवाजी महाराज कर्नाटकामध्ये होते, दादाजी कोंडदेव लुक आफ्टर द पुणे जागीर. जे दादाजी कोंडदेव होते ते पुण्याची जागीर सांभाळत होते. ही वॉज द सुभेदार ऑफ कोंढाणा आल्सो. आणि ते कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार पण होते. ही वॉज व्हेरी फेथफुल. खूप प्रामाणिक होते. ही वॉज स्ट्रिक्ट. खूप कठीण, काटक आणि शिस्तप्रिय होते. इफिशियंट अँड ऑनेस्ट इन हिज वर्क. आणि त्यांच्या कामामध्ये अतिशय प्रामाणिकपणा होता. ही वॉज आल्सो जस्ट अँड अ स्ट्रिक्ट डिसिप्लिनियर. आणि खूप कडक शिस्तप्रिय होते. ही सर्व विथ डिवोशन. न्यायिक होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य तिथे आपल्या कार्यासाठी वाहिलं होतं. ॲट अबाउट दिस टाईम, त्यावेळेला अ बिग वाडा ऑर रेसिडन्स वॉज बिल्ट इन पुणे बाय द ऑर्डर ऑफ द शहाजीराजे. शहाजीराजेंच्या हुकुमाप्रमाणे तिथे एक किल्ला बांधण्यात आला होता. इट केम टू बी नोन ॲज लाल महाल. आणि तो लाल महाल म्हणून संबोधल्या जायचा. त्याचं नाव लाल महाल ठेवण्यात आलं होतं. टू एनकरेज द प्रिझंट टू टिल देअर लँड, दादाजी गेव देम कन्सेशन इन द लँड टॅक्स फॉर अ फ्यू इयर. काही वर्षाकरिता शेतकऱ्यांनी आपली शेती व्यवस्थितरित्या करावी आणि चांगलं उत्पादन मिळावं यासाठी दादाजी कोंडदेव यांनी जमिनीच्या शेतसाऱ्यामध्ये म्हणजेच करामध्ये काही सूट दिली होती, कन्सेशन दिलं होतं. ही ऑफर्ड प्राईज फॉर डिस्ट्रॉईंग द वूल विच इन्फेस्टेड द कंट्रीसाईड अँड हरास द पिझंट. शेतीचं उत्पादन कमी करण्यामध्ये काही लांडगे तिथे हातभार लावत होते. त्या लांडग्यांना मारण्याकरिता दादोजी कोंडदेव यांनी लोकांना बक्षिसं ठेवली होती. मेनी वुल्फ वेअर किल्ड. आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त लांडगे मारल्या गेले. ही रेज पिसंट पेट्रोल टू प्रोटेक्ट लाईफ अँड प्रॉपर्टी फ्रॉम गँग ऑफ थ्यूज हू रोम द कंट्रीसाईड. आणि पुन्हा गावामध्ये काही चोरांची गँग वाढली होती. त्यांनासुद्धा कंट्रोल करायला हातभार लागला. ही फिक्स लँड रेव्हेन्यू अकॉर्डिंग टू द क्वालिटी ऑफ द सॉईल. दादाजी कोंडदेव यांनी जमिनीचा शेतसारा म्हणजे जमिनीवरील जो कर आहे तो जमिनीची प्रत पाहून आकारण्याचे ठरविले. ही दज मेड द पीपल हॅपी. आणि याच्यामुळेच लोक खूप आनंदी झाले होते. का बरं? तर जमिनीच्या प्रतनुसार दादाजी कोंडदेव शेतावर कर घेणार होते. इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर रिफॉर्म अँड रेव्हेन्यू कलेक्शन, the work done by Dadaji Kondev and the निजामशाही वजीर मलिक अंबर is considered to be very important. इतिहासामध्ये शेतीचं नियोजन करण्याविषयी आणि शेतसारा घेण्याविषयीचे जे काही नियम होते या नियमांचं उत्कृष्ट कार्य करण्याकरिता इतिहासात निजामशहाचा जो वजीर होता मलिक अंबर आणि दादोजी कोंडदेव यांची नावे समोर येतात. शिवाजीज एज्युकेशन. शिवरायांचे शिक्षण. वेन शिवाजी रिटर्न टू पुणे, हिज एज्युकेशन कंटिन्यू अंडर द सुपरविजन ऑफ जिजाबाई. जेव्हा शिवाजी महाराज पुण्याला परत आले त्यावेळेलासुद्धा शिवाजी महाराजांचं शिक्षण जिजाबाईंच्या ऑब्झर्वेशनमध्ये म्हणजेच निरीक्षणाखाली सुरू होते. वाईल रिटर्निंग फ्रॉम बंगलोर, जिजाबाई अँड शिवाजी वेअर अकंपनेड बाय एन एमिनंट टीचर सेंड बाय शहाजीराजे. आणि जेव्हा शिवाजीराजांसोबत शहाजीराजांनी पाठविलेले जे काही शिक्षक होते त्यांच्याही देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालू होते. दे टॉट हिम मेनी सायन्स. त्यांनी खूप शास्त्रे शिकवली. ब्रँचेस ऑफ लर्निंग, अनेक विद्या शिकवल्या. अँड लँग्वेजेस, आणि भाषासुद्धा शिकवल्या. शिवाजी ॲक्वायर्ड द नॉलेज ऑफ एक्सलंट ॲडमिनिस्ट्रेशन. शिवाजींनी भरपूर काही असं शिक्षण घेतलं. योग्य राज्यकारभार करणे, वार टॅक्टिक्स,
काही कलाकौशल्य, युद्धकौशल्य, फोर्ट आर्किटेक्चर, किल्ला कसा बांधायचा, सिलेक्शन ऑफ हॉर्सेस, घोडे कशी निवडायची, अँड एलिफंट आणि हत्ती कसे निवडायचे, वे ऑफ एस्केप फ्रॉम डिफिकल्ट एनिमी टेरिटरीज, शत्रूंच्या ताब्यातून कसं निसटायचं, मेनी अदर थिंग्स, अशा काही खूप खूप कौशल्य ते शिकले होते. शिवाजीज प्रोग्रेस इन एज्युकेशन प्लीज जिजाबाई इज व्हेरी मच. शिवाजी महाराजांची शिक्षणातील प्रगती पाहून जिजाबाई खूप आनंदून गेल्या होत्या. व्हॉट वीर माता जिजाबाई टॉट शिवाजी. शिवाजी महाराजांना जिजामाता काय शिकवायच्या? जिजाबाई वॉज नो ऑर्डिनरी वुमन. जिजाबाई ही काही साधारण स्त्री नव्हती. शी वॉज द डॉटर ऑफ द मायटी सरदार लखुजीराव जाधव. त्या मायटी सरदार म्हणजे शूरवीर असलेले लखुजीराव जाधव यांची कन्या होत्या. अँड द वाईफ ऑफ द ब्रेव अँड व्हायलंट शहाजी राजे, आणि शहाजी राजे यांचे व्हॅलियंट शहाजी राजे यांच्या त्या पत्नी होत्या. She had inherited the knowledge of politics and warfare from her infancy. अगदी लहानपणापासूनच त्यांना युद्धकलेचं आणि राज्यकारभाराचं बाळकडू मिळालेलं होतं. इन हर वॉज विटनेस द इन्फ्लुएन्स ऑफ द मॅरिटल ट्रेडिशनल ऑफ दी फेमस हाऊसेस ऑफ द जाधव्स अँड भोसले, आणि या दोन्ही घराण्याकडनं युद्धनीती हे त्यांच्या अंगीच होते. शी वॉज अ फ्रीडम लव्हिंग पर्सन. त्या खूप स्वातंत्र्यप्रिय होत्या. विथ अ ग्रेट सेन्स ऑफ प्राईड, आणि स्वाभिमानी होत्या. शी हॅड लर्न थ्रू बिटर एक्सपिरियन्स दॅट हावेवर मच मराठा सरदार डिस्प्ले वेलर इट वॉज नॉट अप्रिशिएट इन द कोर्ट ऑफ द सुलतान. मराठा सरदारांनी कितीही लढाया केल्या आणि कितीही यश मिळवलं तरी त्याचं कौतुक सुलतानाकडे होत नव्हतं हे ते खूप ओळखून होत्या. शी हॅड व्हॅलियंटेड फेस द शॉक ऑफ हर फादर्स मर्डर इन द ओपन कोर्ट ॲट द इन्स्टिगेशन ऑफ निजामशहा. त्यांनी त्यांचे वडील जे होते लखुजीराव जाधव यांची हत्या निजामशहाच्या कोर्टमध्ये केली होती हे ते कधीच विसरल्या नव्हत्या. आपण हे तिसऱ्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. शी हॅड रिसॉल्व्ड दॅट हर सन शिवाजीज वूड नेव्हर बी एंगेज इन द सर्व्हिस ऑफ अदर. आणि त्यांनी अगदी ठाम निश्चय केला होता की त्यांचा मुलगा पण शिवाजी हा कोणाची चाकरी करणार नाही किंवा कोणाच्या सेवेत राबणार नाही. ही वूड एस्टॅब्लिश द रूल ऑफ हिज ओन पीपल. आणि ते स्वतःचं राज्य निर्माण करतील आणि चालवतील स्वराज. कोणतं स्वराज? शी वॉज ब्रिंगिंग अप शिवाजी विथ दॅट आयडियल. आणि याच विचाराने त्या शिवाजीराजे यांना लहानाचं मोठं करत होते, वाढवत होते. द पीपल लिव्हिंग इन द मावळ रिजन वेअर कॉल्ड मावळाज. म्हणजेच आपण त्याला मराठीत मावळे म्हणतो. जे लोक मावळमध्ये राहायचे त्यांना मावळे म्हणायचे. दे वेअर लॉयल. खूप निष्ठ होते ते, एकतानिष्ठ होते. हार्डवर्किंग, खूप कष्टी होते. अँड क्विक फुटेड, चपळ होते. नो वन कुड सरपास देम इन हार्डीनेस. त्यांना तोडीस तोड कुणीच नव्हते, कोणीच त्यांचा हात धरून नव्हता शकत. बट दे वेअर हराश बाय द सुलतान रूल. पण सुलतानच्या कठोर नियमाखाली त्यांचे पूर्ण हराश झाले होते, म्हणजे दुःखी कष्टी झाले होते. द आर्मीज ऑफ द सुलतान यूज टू प्लंडर देअर व्हिलेज. आणि त्यांचे गावं जी आर्मी सुलतानची असायची ती पूर्ण नेस्तनाबूत करून टाकायची. फोर्सिंग द पीपल टू अबंडन देअर प्लेसेस. आणि त्यांना त्यांची जागा सोडायला अगदी भाग पाडायचे, परागंदा व्हायचे ते. नो बडी केअर्ड फॉर देम. त्यांची कोणीच काळजी करत नव्हते, कोणीच त्यांना वाली नव्हता. शिवाजी यर्न टू डू समथिंग फॉर दीज पुअर मिझरेबल पीपल. शिवाजी महाराजांना नेहमी वाटायचं की आपण या दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे. ऑन रिटर्निंग होम, जसे शिवाजी महाराज घरी यायचे, शिवाजी वूड टॉक अबाउट धिस टू हिज मदर. हे सगळं पाहिलेल्या गोष्टी ते त्यांच्या आईसोबत शेअर करायचे. जिजाबाई वूड से. जिजाबाई नेहमी म्हणायच्या, शिवबा, श्री रामचंद्र इज द अँसेस्टर ऑफ दी भोसले. जे श्रीरामचंद्र आहे, आपण भोसले त्यांचे वंशज आहोत. रामा किल्ड रावण. रामानी रावणाला मारलं. अँड मेड हिज पीपल हॅपी. आणि त्यांच्या लोकांना सुखी केले, आनंदी केले. द अँसेस्टर ऑफ द जाधवाज इज श्रीकृष्णा. आणि श्रीकृष्णाचे वंशज जाधव आहेत. ही किल्ड कंस. त्यांनी कंसाला मारलं. अँड ब्रॉट रिलीफ टू हिज पीपल. आणि लोकांना सुखी केले. यू आर अ डिसेंडंट ऑफ बोथ श्रीराम अँड श्रीकृष्णा. आणि तू या दोघांचाही वंशज आहे. यू कॅन ऑल्सो डिस्ट्रॉय द वीक अँड मेक युअर सब्जेक्ट हॅपी. तू सुद्धा दुष्टांचा नायनाट करू शकतो, धडा शिकवू शकतो आणि तुझ्या प्रजेला तू सुखी करू शकतो.
These words of जिजाबाई were a source inspired to young शिवाजी. आणि असे शब्द शहाजी महाराजांच्या कानावर जर पडले जिजाबाईंकडनं तर खूप हुरूप येईल. He would remember the brave deed of heroes of the past like Rama, Krishna, Bhim, Arjun. He thought of them all the time. नेहमीच अशा शब्दामुळे हुरूप येऊन शिवाजी राजांना ज्या काही गोष्टीमधले राम, कृष्ण, भीम, अर्जुन असे असायचे त्यांचेच विचार त्यांच्या डोक्यामध्ये राहील. वेदर asleep or wake, जागता असो किंवा झोपता असो. He felt that he too must fight against injustice as they did. त्यांना नेहमी वाटायचं की जसे त्यांनी दुष्टांचा संहार केला, प्रजेला सुखी केले, तसे मी पण केले पाहिजे आणि न्याय मिळवून दिला पाहिजे. अँड लाईक देम डिस्ट्रॉय द वीक अँड द ब्रिंग हॅपीनेस टू हिज सब्जेक्ट. आणि प्रत्येक प्रजेला त्यांनी आनंदी केले पाहिजे असे विचार त्यांच्या मनी यायचे. अँड ब्रिंग हॅपीनेस टू हिज सब्जेक्ट. ही थॉट दॅट ही शूड बिकम करेजियस अँड ब्रेव लाईक धीस हिरोज ऑफ ओल्ड. जे काही असे हिरोज होऊन गेलेले आहे, म्हणजेच जे काही असे राम लक्ष्मण होऊन गेलेले आहेत, कृष्ण होऊन गेले, भीम होऊन गेले, जसं त्यांनी हिंमत दाखवून सगळ्यांना व्यवस्थित सुखी केले त्या पद्धतीने माझ्यामध्ये सुद्धा धैर्य निर्माण व्हायला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटायचे. द न्यू रेजिम ऑफ शिवाजी. शिवाजीरायांचा नवीन अंमल. In Pune Jagir, the new regime of Shivaji began under the guidance of जिजाबाई. जिजाबाईंच्या छत्रछायेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीनच अंमल आपल्या पुणेमध्ये त्यांनी सुरू केला. शहाजी राजे हॅड ऑलरेडी मेड द प्रिपरेशन फॉर दिस. शहाजी राजांनी आधीच याची तयारी करवून दिली होती. वेन शहाजीराजे सेंट शिवाजी फ्रॉम बंगलोर टू पुणे. जेव्हा शहाजीराजांनी बंगलोरपासून पुण्याला जेव्हा शिवाजी आणि जिजाबाईंना पाठविले होते तेव्हा सोबतच ही सेंट सम व्हेरी पॉवरफुल अँड प्रेस्टिजियस पीपल विथ देम. तेव्हा त्यांनी फारच बलाढ्य आणि महत्त्वाकांक्षी अशी माणसं त्यांच्यासोबत पाठविली होती. दे वेअर सम्राज नीलकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंत मुजुमदार, मानकोजी 10 तोंडे सरनौबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर. These were all able men fit to administrator an independent kingdom. आणि हे अतिशय स्वतंत्र साम्राज्याचे असे अधिकारी होते. शहाजीराजे हॅड स्पेशली डेप्युटेड देम टू पुणे टू हेल्प शिवाजी गव्हर्न हिज जागीर इफिशियंटली. म्हणजेच शिवाजीराजांना जे काही जागीर सांभाळण्याचे कौशल्य होते हे त्यांना मदत करण्यासाठीच ती माणसं पाठवण्यात आली होती. विथ देअर हेल्प शिवाजी बिगन टू ॲडमिनिस्ट्रेटर हिज जागीर. आणि त्यांच्या मदतीद्वारे शिवाजीराजे हे उत्तम अधिकारी, उत्तम साम्राज्याधिकारी होणार होते. टू अटेंड द पीपल्स ग्रीवनेस. आणि त्यांच्या मदतीनेच जी काही लोकांची सुखदुःखे होती ती पाहणार होती. दोज हू इन्फ्लेक्टेड इनजस्टिस अपॉन द यॉट वेअर पनिश्ड. आणि याद्वारेच शिवाजी महाराजांनी जे काही रयतेवर अत्याचार करणारी लोकं होती त्यांना पनिश करायला सुरुवात केली होती, शिक्षा करायला सुरुवात केली होती. इन अ वे शहाजी राजेस जागीर वॉज अंडरगोईंग अ ट्रान्सफॉर्मेशन. आणि अशा प्रकारे शहाजी राजांची जी जागीर होती ती कायापालट व्हायला सुरुवात झाली होती. द मावळाज गॉट अ ग्लिम्स ऑफ द फ्युचर स्वराज. आणि मावळ्यांना तर स्वतंत्र स्वराज्य हेच जे काही भविष्य काळात होणार होते तेच आत्ताच दिसू लागले होते. इट वॉज ॲज इट वेअर द डॉन ऑफ स्वराज. आणि हीच नवीन स्वराज्याची पहाट म्हणून त्यांना जाणवू लागलं होतं. शिवाजीज मॅरेज. शिवाजींचं लग्न. इन दोज डेज पीपल मॅरिड ॲट अ व्हेरी अर्ली एज. त्या काळी अतिशय लवकर मुलांची लग्न केली जायची. जिजामाता सेड वी शुड नाव गेट शिवबा मॅरिड. आता जिजामाता म्हणाल्या की आता शिवाजींचं लग्न व्हायला पाहिजे. देन अ सर्च फॉर अ सुटेबल ब्राईड फॉर शिवबा बिगेन. आणि शिवबासाठी एक चांगली अशी वधू शोधण्याचं सुरू झालं. सून द फाउंड द गर्ल शी वॉन्टेड. आणि लवकरात लवकर त्यांनी शिवबासाठी छानशी पत्नी अशी शोधली. हर नेम वॉज सईबाई. तिचं नाव होतं सईबाई. शिवाजींच्या पत्नीचं नाव सईबाई. सईबाई केम फ्रॉम द निंबाळकर फॅमिली ऑफ फलटण. फलटणच्या निंबाळकर घराण्यातली ती मुलगी होती. द मॅरेज वॉज सेलिब्रेटेड विथ ग्रेट स्प्लेंडर. अशा प्रकारे शिवाजीराजांचं सईबाईसोबत लग्न अतिशय थाटामाटात पार पडले.